राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांचा गट बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे झाले. जवळपास शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यानंतर ज्या प्रकारची वाटचाल राजकारणात झाली त्याच प्रकारची वाटचाल राष्ट्रवादीच्या संदर्भात सुरू झाली होती. त्यामुळं काल जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जो अधिकृत पक्ष आहे तो अजित पवारांचाच पक्ष असेल आणि त्या पक्षाचं चिन्ह म्हणजे घड्याळ हे अजित पवारांकडे असेल, अशा प्रकारचा निर्णय कालच निवडणूक आयोगाने दिला आहे. तर हा निर्णय अगदी अनपेक्षित होता असं मानायचं काही कारण नाही. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तशाच प्रकारचा निर्णय शिवसेनेच्या फुटी संदर्भात निवडणूक आयोगाने दिला होता आणि त्याच निर्णयाचा आधार घेऊन पुढं विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच खरी आहे अशा प्रकारचा निर्णय आमदार अपात्रता प्रकरणात दिला होता. आता घटनाक्रम बघितला तर शिवसेनेतून एकदम एकनाथ शिंदेंसोबत सुरुवातीला 16 आमदार गेले, नंतर ती संख्या 40 झाली आणि मग 2/3पेक्षा जास्त संख्या झाली आणि शिंदे यांचा गट हा विधिमंडळातला बहुमतातला गट झाला आणि त्यांनी कुठल्यानंतर कुठल्याही गटानं किंवा कुठल्याही नेत्यानं त्याच्याबरोबर असलेली संख्या ही 2/3पेक्षा जास्त असली पाहिजे हा एक निकष आहे आणि तो झाल्यानंतर कुठल्या तरी पक्षात सामील झाला पाहिजे हा दुसरा निकष आहे. किती फूट म्हणून गृहीत धरू नये यासाठी शिंदे गटानं ती सांगत असलेल्या महाशक्तीच्या आधारे कदाचित असं ठरवले की आपण कुठल्याही पक्षात सामील व्हायचं नाही, पण शिवसेनाच आमची खरी आहे अशा प्रकारची भूमिका घ्यायची. तीच वाटचाल जशीच्या तशी अजित पवार करतात. म्हणजे अजित पवारांच्या गटानं तोच कित्ता गिरवलेला आहे. जुलै 2023मध्ये अजित पवारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडला. त्याच्या आधी बराच काळ अजितदादा काही वेगळी भूमिका घेणार अशा प्रकारची चर्चा होती. ती प्रत्यक्षात जुलै 2023मध्ये आली आणि दादांचा गट बाहेर पडल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झाला. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? हे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली, त्यांनीच ती वाढवली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली आणि त्यांनी त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरे हे शिवसेनेचं भविष्यात नेतृत्व करतील असं जाहीर केलं होतं. असं असताना तो पक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदेंचा झाला, एका हाताने पक्ष काकुटीला मारला. तर हीच वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात होणार का असा एक यातला प्रमुख मुद्दा होता आणि ती तशीच होईल याबद्दल फारशा शंकेचं कारण नव्हतं. फक्त फरक इतकाच होता की शिवसेनेतून सर्वाधिक आमदार शिंदे गटाकडे गेले. हे जसं काय तसंच अजित पवारांसोबत मॅक्झिमम आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमधले गेले. पण खासदारांच्या संख्येच्या संदर्भात बघितलं तर अजूनही लोकसभेतल्या खासदारांमध्ये बहुमत शरद पवारांसोबत आहे. दुसरा महत्त्वाचा फरक आहे की शिवसेना स्थापन केलेले बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत, पण राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करणं आणि जी काही उभी केली ती उभी करणं, त्याचा वाढ विस्तार करणं हे शरद पवार यांच्या चेहऱ्यानं, त्यांच्या नावानं, त्यांच्या नेतृत्वानं आणि त्यांच्या भूमिकेनंच घडलं आहे. जी काही वाटचाल झाली कमी अधिक त्याच्यामध्ये शरद पवारांचा रोल काही नाकारता येण्यासारखा नाही आणि ते असताना, ते पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला गेला, हा त्यातला एक महत्त्वाचा फरक होता. आणि दुसरा महत्त्वाचा फरक असा होता की हा निर्णय शिवसेनेचा निर्णय झाला तसाच येईल का की काही वेगळं होईल या संदर्भातला एक थोडासा काय म्हणता येईल धावडूक इतक्यासाठी होती की शिवसेनेच्या संदर्भातला निर्णय जेव्हा सर्वोच्च न्यायालयात चर्चेला आला तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगानं ज्या निकषांच्या आधारे निर्णय घेतला त्याविषयी काही निरीक्षणं नोंदवली होती आणि राजकीय पक्ष हा खरा पक्ष असतो. विधिमंडळाच्या पक्षावर राजकीय पक्षाचं नियंत्रण असतं. राजकीय पक्षाच्या नेतृत्वानं नेमलेला पतोद हाच अंतिम पतोद असतो आणि त्याचा व्हीप, त्याचा पक्षादेश हा बंधनकारक असतो. अशा प्रकारची एक कायम परंपरा किंवा एक कार्यकाळ भाव सिद्ध करणारी मालिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर समोर आली होती. पण ती तशी येऊनसुद्धा विधानसभेच्या अध्यक्षांनी जेव्हा अपात्रतेचा निकाल देण्याचा मुद्दा त्यांच्यासमोर तेव्हा निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला होता की शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना, त्या आधारे त्यांनी ज्या क्षणाला शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्याच्यासोबत बहुमत होतं त्या क्षणाला पक्ष म्हणून शिंदे गट हाच अस्तित्वात येतो आणि मग उद्धव ठाकरेंच्या गटाचं अस्तित्व संपतं अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतली होती. त्यामुळं आता शिंदे गटाचं जे झालं तेच पुढे अजितदादांचं होणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यात निवडणूक आयोगाचा निर्णय काय होणार एवढाच मुद्दा होता. त्यामध्ये चिन्ह आणि पक्ष दोन्ही आता दादांकडे गेलेला आहे. याचे परिणाम
समजून घ्यायला पाहिजे. एक आहे तो याचं आपोआपच सुप्रीम कोर्टात पुन्हा हे प्रकरण जाईल आणि तिथं जर शिवसेनेच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयावर काही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली असेल आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोग त्याच प्रकारचा निर्णय घेत असेल तर सर्वोच्च न्यायालयाला आता टिप्पणी करण्याच्या पलीकडं काही ठोस भूमिका, निर्देश आणि चौकट घालून द्यावी लागेल की एखादा पक्ष फुटल्यानंतर फुटणारा गट जर हाच पक्ष आमचा खरा मानत असेल तर अशा वेळेला निवडणूक आयोगानं कोणत्या निकषावर पक्ष खरा ठरवायचा याविषयीची काही भूमिका आता सर्वोच्च न्यायालयाला घ्यावी लागेल. जशी हे जे सगळे वाद सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत त्याच्यामध्ये पक्षांतरबंदी कायद्याचं काय करायचं याविषयीची भूमिका सर्वोच्च न्यायालयाला अंतिमता ठरावी लागणार आहे. तसंच निवडणूक आयोगाने कोणत्या निकषावर निर्णय घ्यावेत याविषयीची भूमिका घ्यावी लागेल. आता त्याला वेळ लागेल आणि आपल्यासमोर नेहमीच अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याचे तातडीचे राजकीय परिणाम काय यावर चर्चा होत असते. ते परिणाम महत्त्वाचे पण असतात. आता याचा तातडीचा महत्त्वाचा परिणाम काय आहे तर दोन निर्णय एका वेळेला आपल्याला पाहावे लागतील. एक, विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेनेच्या संदर्भात दिलेला निर्णय, त्या निर्णयाचा अर्थ असा लागतो की शिंदे गटाची शिवसेना खरी आहे, पण त्याचबरोबर त्याच निर्णयात त्यांनी असंही सांगितलं की उद्धव ठाकरे गटाचे आमदार हे अपात्र ठरत नाहीत. म्हणजे आज घडीला शिवसेनेचे सर्व आमदार पात्र आहेत अशा प्रकारचा निर्णय दिला आहे. तो देत असताना मात्र त्यांनी शिंदे गटाचा व्हीप हाच अंतिम आहे असा पण निकाल दिला आहे. हा एक भाग. दुसरा भाग, ताजा निवडणूक आयोगाचा निकाल, त्यानं अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं सांगितलं, त्यांना चिन्ह पण दिलं आहे. आता याचा दोन्हीचा अर्थ जर लावायचा झाला तर अजितदादा गट किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा जो व्हीप आहे तो व्हीप आता कदाचित अंतिम मानला जाईल. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय या दोन्हीचा एकत्र अर्थ लावला. तर आता याचं सिग्निफिकन्स काय आहे तर याच महिन्यामध्ये राज्यसभेची निवडणूक होते आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आत्ताचे संख्याबळ बघितलं तर राष्ट्रवादीकडून एक ते खासदार निश्चितपणे राज्यसभेवर जाईल. तर तो खासदार आता अजित पवारांच्या गटाकडून जाणार की शरद पवारांच्या गटाकडून जाणार तर तो कोण जाणार याच्यात संख्याबळावर निर्णय होण्याच्या आधी प्रतोद कोणाचा लागू होणार याला महत्त्व आहे. आणि आता जर तो प्रतोद अजित पवार यांच्या गटाचा लागू होणार असेल तर स्वाभाविकपणे अप्पर हँड हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो. सिमिलरली तो प्रतोद शिवसेनेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आहे त्यामुळे तो शिंदे गटाचा लागू होणार असेल तर अप्पर हँड शिंदे गटाला मिळतो. याच्यावर कोर्टात पुढं काय व्हायचं होईल, पण निवडणूक होईल तेव्हा या दोन्ही म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेचा पक्षादेश आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षादेश हे दोन्ही जर अनुक्रमे उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष यांच्या आमदारांनी पाळले नाहीत तर काय होणार, त्या पत्र ठरणार का, हा तातडीच्या राजकारणातला अत्यंत कळीचा मुद्दा आहे. म्हणजे राज्यसभेतला खासदार कोणाचा निवडून येणार हा महत्त्वाचा भाग आहेच, पण त्याचबरोबर व्हीपचा अवलंब केल्यानंतर ज्यांनी व्हीप मानला नाही ते अपात्र ठरणार का हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ते जर अपात्र ठरणार असतील तर पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वादळ येऊ घातलं असं आपल्याला म्हणता येईल. हा झाला तातडीचा भाग. दुसरा भाग असतो तो पक्ष ज्या निकषांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आहे म्हणून निवडणूक आयोगाने जाहीर केलं त्यानंतर स्वाभाविकपणे त्याला आक्षेप घेतला काही गेलं तर आता तोंडावर लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या लोकसभेच्या निवडणुकात तातडीनं जर सर्वोच्च न्यायालयाने इंटरव्हेन्शन केलं नाही आणि यापेक्षा वेगळा काही निर्णय दिला नाही तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची शिवसेना ही धनुष्यबाण चिन्हावर लढेल आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा घड्याळ चिन्हावर लढेल ही शक्यता अधिक दिसते आहे. आणि अशी जेव्हा शक्यता तयार होते तेव्हा चिन्हाचा काही प्रमाणात लाभ या दोन गटांना होईल का हा एक भाग असतो. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आता नवं चिन्ह घ्यावं लागेल, तसंच शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या गटाला नवं चिन्ह घ्यावं लागेल. नवं चिन्ह घेणं म्हणजे फार काही आभाळ कोसळते अशातला भाग नाही. भारताच्या राजकारणामध्ये अनेक पक्षांना नवं चिन्ह घ्यावं लागलं, चिन्ह गोठवली गेली, त्यानंतर नव्यानं पक्ष उभारणी करावी लागली. तर हे अगदी नवं विशेष असं काही नाही. विशेषतः समाज माध्यमांचा जो विस्फोट झालेला आहे अशा काळामध्ये चिन्ह शेवटपर्यंत पोहोचवणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे. त्या अर्थानं उद्धव ठाकरेंच्या गटानं किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं फार मोठा त्याच्यावर परिणाम झाला म्हणून नावमेद होण्यासारखं काही नाही आहे. पण चिन्ह पोहोचवण्यासाठी खूप काम करावं लागेल. अधिकृतता निवडणूक आयोगानं त्यांची काढून घेतली आहे, त्याचा परिणाम पुसून टाकण्यासाठी या दोन्ही पक्षांना खूप मेहनत घ्यावी लागेल. त्याच्यानंतरचा प्रश्न होतो तो काकांचा पक्ष काढून घेतला उद्धव ठाकरेंच्या संदर्भात शिंदे गटानं
बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली, शिवसेना काढून घेतली, या प्रकारचं नॅरेटिव्ह उभं केलं जातं आहे कालपासून. पण ते जो नाही काकांचा तो काय होणार लोकांचा, या प्रकारचं स्लोगनिंग सुरू झालेलं आहे. या सगळ्याचा मुकाबला निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादांचा गट कशा प्रकारे करणार हे महत्त्वाचं आहे. याचं एक कारण असं आहे की हे दोन्ही नेते त्या पक्षातून फुटण्यापूर्वीची त्यांची भाषा आणि नंतरची भाषा याच्यामध्ये मोठा अंतर पडला आहे. विशेषतः शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर अजित पवार जाहीरपणे असं म्हणाले होते की धमक असेल तर स्वतःचा पक्ष काढावा, दुसऱ्याचा पक्ष कशाला घ्यायचा. आणि निवडणूक आयोगानं काही निर्णय दिला असेल तर जनतेला तो मान्य होणार का हा प्रश्न आहे. आता तोच प्रश्न अजितदादांनी शिवसेनेच्या संदर्भात विचारायला जशाच्या तसा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लागू होतो की जरी निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्ष तुमच्याकडे दिला असेल तरी ते लोक मान्य करणार का. आता लोक मान्य करणार की नाही याच्यावर अंदाज बांधणं आणि पतंग उडवणं याच्यापेक्षा घोडा मैदान काय लांब नाही आहे. लोकसभेची निवडणूक समोर आहे. या निवडणुकीमध्ये या चारही पक्षांना आपला कस आजमावता येईल, आपली ताकद पणाला लावता येईल आणि मग जनता निर्णय देईल की हे जे काही राजकारण मागची 2-2.5 वर्ष महाराष्ट्रात चालू आहे तर त्याच्याकडे लोक कसे बघतायत, मतदार कसे बघतायत आणि त्यांनाही मान्य आहे की अमान्य आहे. म्हणजे विकास करण्यासाठी महाराष्ट्राचे आम्ही सगळं केलं, या प्रकारचं जे नॅरेटिव्ह फुटलेल्या गटांचं आहे, खरे पक्ष म्हणून पण त्यांना मान्यता मिळाली आहे. तर त्यांचं हे म्हणणं लोक मान्य करत आहेत की ज्यांनी पक्ष काढला त्यासाठी खस्ता काढल्या, त्यांच्याकडून पक्ष हिसकावून घेतला आणि हे काही नैतिकतेत बसणार नाही, या प्रकारचे जे मूळ जे पक्ष आहेत त्यांचं सांगणं आहे ते लोक मान्य करत आहेत, त्याच्या बाजून जात आहेत. हे आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीतच पहिल्यांदा समजेल. एक कदाचित असा परिणाम होऊ शकतो का हेही तपासावं लागेल की जितका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात निर्णय जात आहेत, मग ते निवडणूक आयोगाचे असतील, विधानसभा अध्यक्षांचे असतील, तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जात आहेत. तर असे निर्णय विरोधात जाण्याचा परिणाम म्हणून या पक्षांना सहानुभूती मिळेल का, म्हणजे उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सहानुभूती मिळेल का. ती मिळाली तर त्याचा पै किती असेल आणि त्याच्या विरोधात शिंदे गट आणि अजितदादांचा गट यांच्याकडे सत्तेमुळं आलेली ताकद, त्यांच्याकडे असलेली आमदारांची अधिकची संख्या, कार्यकर्त्यांची अधिकची संख्या आणि त्यांच्यासोबत केंद्राची आणि राज्याची सत्ता असणं याचा परिणाम अधिक असेल हे पण आपल्याला बघावं लागेल आणि त्याचाही फैसला पुन्हा 2024च्या निवडणुकीत होईल. निवडणूक आयोगानं जे काही केलं त्यापेक्षा वेगळं काही सध्याच्या काळात ज्या प्रकारे निवडणूक आयोग वाटचाल करतोय त्याच्यामध्ये घडेल ही अपेक्षा नव्हती. ही निवडणूक आयोगाची या प्रकारची भूमिका ही योग्य आहे की अयोग्य आहे, ती अवैध आहे की वैध आहे याचा अंतिम फैसला कधीतरी सर्वोच्च न्यायालयाला करावा लागेल. आणि मला वाटते की तातडीचं राजकारण, त्याच्यावरच्या क्रियाप्रतिक्रिया, एकमेकाची जुनी विधानं काढून एकमेकाला कोंडीत पकडायचा प्रयत्न हे आपल्या देशाच्या कुठल्याही देशाच्या राजकारणामध्ये होत असतं, ते होत आहे. पण कायमस्वरूपी काही प्रेसिडेंट सेट करण्याच्या दृष्टीनं निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं पक्षफुटीकडे पाहतो आहे त्याची दखल सर्वोच्च न्यायालयानं घ्यायला पाहिजे आणि त्याच्यात कधीतरी स्पष्ट संकेत, निर्देश आणि चौकट कशाच्या आधारावर असे निर्णय घ्यावेत ही सर्वोच्च न्यायालयानं घालून द्यावी लागेल. या निकालानं आणखी एक प्रश्न सार्वजनिक चर्चेत आणला आहे किंवा तो नव्यानं आला आहे असं म्हणता येईल की निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं निकाल देतो आहे तर त्या निकालावर कोणाची तरी छाप आहे का. म्हणजे सगळ्याच या देशातल्या स्वायत्त संस्था किंवा ज्या स्वायत्त असाव्यात अशा अपेक्षा आहे, अशा संस्था एका विशिष्ट पद्धतीनं वागत आहेत. मग त्या तपास यंत्रणा असतील किंवा अन्य संवैधानिक संस्था असतील, त्या एका विशिष्ट पद्धतीनं वागत आहेत आणि त्याचा लाभ, राजकीय लाभ हा सातत्यानं केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाला होतो आहे. अशा प्रकारची मांडणी एक होत असते आणि तो लाभ होताना तर दिसतोय. आता ते निर्णय घेताना या स्वायत्त संस्था अस्तित्वात असलेल्या नियमांच्या चौकटीत घेत आहेत असं ते दाखवतात किंवा त्यांचं समर्थन त्या प्रकारचं असू शकतं. पण अशी शंका पुन्हा पुन्हा या संस्थांवर घेतली जाते हे एक वास्तव आहे. ते या अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकार येणे का तो पक्ष त्यांचा आहे असं म्हणणं, या निर्णयाच्या निमित्तानं पुन्हा एकदा निवडणूक आयोग दावणीला बांधला गेला आहे का या प्रकारची चर्चा कुठे आहे ती होणार. पण मला वाटतं की त्या चर्चेच्या खूप खोलात जाण्यापेक्षा कारण ज्या प्रकारची वाटचाल सगळ्या संस्थांची चालू आहे त्याच्यापेक्षा निवडणूक आयोग काही वेगळा नाही. मग म्हणाल तसं की निवडणूक आयोगाकडून यापेक्षा वेगळ्या निर्णयाची अपेक्षा ठेवायचं काही कारण नव्हतं. त्यांनी एकदा अलीकडच्या काळातच फुटी संदर्भात एक निर्णय दिला, तेच लॉजिक त्यांनी इथं लावलं, यात काही वेगळं त्यांनी केलं असं म्हणता येणार नाही. पण मुद्दा लॉजिक तसं लावावं का हा आहे. विशेषतः सर्वोच्च न्यायालयानं
राजकीय पक्ष हा विधिमंडळ आणि संसदीय पक्षापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. अशा प्रकारची एक मांडणी केल्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगानं असंच करावं का, हा मुद्दा आहे आणि तो सातत्यानं चर्चेत राहणार. या सगळ्या संवैधानिक संस्थांनी आपण स्वायत्त आहोत असं नुसतं म्हणून उपयोग नाही, तर आपण स्वायत्त आहोत असं दाखवावं पण लागेल. म्हणजे न्याय करणं आणि न्याय झाला असं दाखवणं, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या या संस्थांच्याही वाटचालीमध्ये एक वळण आहे, त्यांना हे दाखवावं लागेल. अशा टप्प्यावर आपण आहोत.